नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हिंगलापाणी 5 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन 25 जानेवारी 2024 रोजी मोठ्या थाटात करण्यात आले। माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या हस्ते खासदार गोवाल पाडवी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। मात्र वर्ष उलटून गेले तरी रस्त्याचे काम सुरू झाले नाही। या रस्त्याच्या कामासाठी शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन धडगाव यांना ठेका देण्यात आला होता, परंतु कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही। रस्ता नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। 10 दिवसांपूर्वी एका नवजात अर्भकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला। रस्ता नसल्यामुळे नागरिकांना गाढवावरून माल वाहतूक करावी लागते। गर्भवती महिला व रुग्णांना बांबूच्या झोळीतून 15 किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते। या गंभीर समस्येबाबत बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने 3 फेब्रुवारी 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केली। बांधकाम विभागाने पाहणीसाठी अभियंता पाठवले, परंतु त्यांनी हा रस्ता मंजूर नसल्याचे सांगितले। त्यामुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। रस्ता मंजूर नसताना आमदार, खासदार व मंत्र्यांनी भूमिपूजन कसे केले असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे। निवडणुका जवळ आल्या की गावकऱ्यांची फसवणूक केली जाते असा आरोप ग्रामस्थ करत आहेत। रस्ता आणि पूल नसल्यामुळे येथील नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे। बिरसा फायटर्स संघटनेने रस्ता व पुलाचे काम त्वरित सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। 25 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला तोरणमाळ मुख्य रस्त्याला लागून असलेला केलापाणी ते शेगलापाणी हा 5 किलोमीटरचा मुख्य रस्ता तत्काळ डांबरीकरण व खडीकरण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलेला आहे। केलापाणी या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील ग्रामस्थ आजही गाढवावरून मालाची वस्तूंची वाहतूक करत आहेत। रोग्याची व प्रसूतीसाठी महिलांना डिलिव्हरीसाठी अक्षरशः बांबुलांच्या जोडीतून न्यावं लागतं। रस्ता नसल्यामुळे या गावामध्ये आजही वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, अशा अनेक मूलभूत सुविधांपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित आहेत। स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना जर गाढवावरून वाहतूक करावी लागत असेल तर केवढी ही लाजिरवाणी बाब आहे। हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे। रस्ता झाल्यावरती येथील ग्रामस्थांची येण्या जाण्याची जी प्रवासाची गैरसोय आहे ती सुटेल, वाहतुकीची समस्या आहे ती सुटेल। एकंदरीत ज्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या रस्त्यामुळे सुटतील। म्हणून हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा अशी आमची मागणी आहे। अन्यथा या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही येत्या 8 दिवसात या ग्रामस्थांच्या सोबत आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.